स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मनमालीला चाप, नवीन कामांसाठी नगरविकास विभागाची परवानगी लागणार। राज्याची आर्थिक स्थिती पाहता मुख्यमंत्र्यांचे निर्देश। पाकिस्तानातील सूत्रधारांशी संवाद साधण्यासाठी दहशतवाद्यांकडे आधुनिक यंत्रणा अल्ट्रा नावाच्या अत्याधुनिक डिव्हाइसचा वापर, तर जंगलातील रस्ते शोधण्यासाठी इंटरनेटशिवाय चालणाऱ्या ॲपची मदत। पहलगाम हल्ल्यानंतर ओमर अब्दुल्लांची मोदींसोबतची पहिली भेट, दोघांमध्ये 30 मिनिटे चर्चा झाल्याची माहिती। दीपक केसरकर यांच्याकडून राजकीय निवृत्तीचे संकेत, यापुढे निवडणूक लढवण्याची माझी इच्छा नाही। दीपक केसरकरांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण। ज्ञानराधा मल्टीस्टेट मधील आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपी सुरेश कोटेला 6 दिवसांची पोलीस कोठडी। कळंब येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने सुनावली कोठडी। जातीय जनगणनेवरून श्रेयवादाची लढाई, अमरावती शहरामध्ये काँग्रेसची बॅनरबाजी। राहुल गांधी यांच्या संघर्षाला यश, काँग्रेसचा दावा। पोटगी देणं टाळण्यासाठी खोटा दावा करणं भोवलं, पोटगी टाळण्यासाठी मजूर असल्याचं भासवलं। उलट तपासणीमध्ये मजूर पती निघाला कोट्यधीश। अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यासाठी कर्नाटक सरकारचा अट्टहास कायम। केंद्र सरकारकडे म्हणणं मांडण्यासाठी वकील आणि जलतज्ञांची मोठी फौज। काहीही झालं तरी अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा कर्नाटकचा आटापिटा। आई आणि भावासमोर अल्पवयीन मुलीचं अपहरण, छत्रपती संभाजीनगरच्या बजाज नगरमधील घटना। अपहरणाच्या प्रकरणी 4 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल। जळगावच्या चोपडामध्ये बोगस बियाणांचा मोठा साठा जप्त, 12 लाखांचे बोगस बियाणं उघडकीस। आंब्याच्या झाडाखाली सापडले बोगस बियाणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।